नमस्कार, मी तुषार जोशी. स्मार्ट स्टडी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत भूगोल या विषयासंबंधित काही महत्त्वाचे प्रश्न, जे की विविध स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हा भाग 10वा आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला बघा, युरोपियन लोक देवीच्या रूपात कोणत्या ग्रहाची उपासना करत असत? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र ग्रहाची. युरोपियन लोक देवीच्या रूपात शुक्र ग्रहाची उपासना करत असत. व्हीनस ही रोमन देवता आहे. ती प्रेम व सौंदर्य, प्रजनन क्षमतेची प्रतीक मानली जाते. आकृतीमध्ये पाहू शकता आपण बर्थ ऑफ व्हेनिस. प्रश्न दुसरा, पृथ्वीची उपसौर स्थिती कोणत्या महिन्यात होते? पर्याय बघा. जानेवारी, मार्च, एप्रिल यापैकी काही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे जानेवारी. जेव्हा एखादा ग्रह सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असतो त्या स्थितीस उपसौर स्थिती असे म्हणतात. पृथ्वीची उपसौर स्थिती ही 3 जानेवारीला होते. आकृती पहा, उपसौर आणि अपसौर स्थिती दिलेली आहे. प्रश्न तिसरा, पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेसंबंधी महत्त्वपूर्ण माहितीचा स्रोत काय आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे भूकंपशास्त्र. भूकंपशास्त्र ही भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे, ज्यामध्ये भूकंपाचे वैज्ञानिक अभ्यास आणि तथ्यात्मक विश्लेषण समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या आवरणात एकूण वस्तुमानाच्या किती टक्के धातू आढळतात? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 68%. पृथ्वीच्या आवरणात एकूण वस्तुमानाच्या 68% धातू आढळतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या कवचात कोणता घटक मुबलक प्रमाणात आढळतो? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा धातुरूप रासायनिक पदार्थ आहे. ॲल्युमिनियम हा धातू पृथ्वीच्या कवचातील धातूंपैकी सर्वात विपुल म्हणजेच 8.2% इतका असला तरी तो निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भागांवर खंडांचा विस्तार आढळतो? याचे योग्य उत्तर आहे 29.2%. पृथ्वीच्या 29.2% भागावर खंडांचा विस्तार आढळतो, तर उरलेल्या 70.8% भागावर पाण्याचा विस्तार आढळून येतो. पुढचा प्रश्न बघा, अक्षांशांची एकूण संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 180. अक्षांशांची एकूण संख्या 180 आहे. पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शवले जाते. आकृतीमध्ये पाहू शकता अक्षवृत्त दिले आहे. पुढचा प्रश्न, रेखावृत्तांची संख्या किती आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 360. रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये जाणारे वर्तुळ होय. रेखावृत्ते 360 आहेत. प्रत्येक अंशावर एक रेखावृत्त असते. लक्षात ठेवा, प्रत्येक अंशावर एक रेखावृत्त असते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते शहर विषुववृत्ताजवळ आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर. सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. हे विषुववृत्तापासून 137 किलोमीटर उत्तरेस आहे.
पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या देशातून कर्कवृत्त जात नाही? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे जायरे. चीन व भारत या देशातून कर्कवृत्त जाते. कर्कवृत्त हे पृथ्वीवरील 5 प्रमुख अक्षवृत्तापैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमध्ये कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर 21 जून या दिवशी सूर्य डोक्यावर असतो बरोबर. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा कोठून जाते? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 180 अंशावर. आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा ही प्रशांत महासागरातून 180 डिग्री याम्योत्तरावरून उत्तर दक्षिण रेखाटलेली एक काल्पनिक रेषा आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ग्रीनविच कोणत्या देशात आहे? पर्याय बघा. याचं योग्य उत्तर आहे UK. ग्रीनविच हे युनायटेड किंगडममध्ये आहे. नकाशामध्ये पाहू शकता आपण. ग्रीनविच प्रमाण वेळ ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्वेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाण वेळ आहे. पुढचा प्रश्न बघा, रेखांश ओलांडण्यासाठी 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेमध्ये काय फरक असतो? पर्याय बघा. याचे योग्य उत्तर आहे 4 मिनिटे. 2 रेखावृत्तादरम्यान 4 मिनिटांचे अंतर असते. पृथ्वीला 1 अंश रेखावृत्त फिरण्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी लागतो. 15 अंश फिरण्यासाठी 1 तासाचा वेळ लागतो. लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा कोणत्या वर्षी निश्चित केली गेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1884. आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा ही 1884 मध्ये निश्चित केली गेली. या रेषेचे निर्धारण 1884 मध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका संमेलनात करण्यात आले. आपण नकाशामध्ये पाहू शकता आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा पॅसिफिक महासागरात रेखाटलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताची प्रामाणिक वेळ कोठून ठरवली जाते? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे अलाहाबाद. अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज. सध्या अलाहाबादचे नाव चेंज करून प्रयागराज करण्यात आले आहे. भारताची प्रमाण वेळ ही जागतिक समन्वित वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. लक्षात ठेवा, 5 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते रूपांतरित खडक नाही? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे ग्रेनाइट. ग्रेनाइट हे अग्निजन्य खडक आहे. तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसेच भूहालचाली होत असतात. पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील अग्निज व गाळाच्या स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्याचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकांची निर्मिती होते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कुठे आहे? पर्याय बघा. जपान, नेपाळ, चीन, भारत. तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. हे सर्वात उंच पर्वत शिखर आहे. ते नेपाळ व चीन ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा असे ओळखले जाते, तर तिबेटमध्ये चोमोलुंगमा असे म्हणतात. आकृतीमध्ये पाहू शकता आपण. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? पर्याय बघा. तर याचे योग्य उत्तर आहे अँडीज. अँडीज ही जगातील सर्वात मोठी पर्वतरांग आहे.
नकाशामध्ये बघू शकता आपण. ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात लांब पर्वतरांग आहे. सुमारे 7,000 किलोमीटर लांबीची ते सुमारे 200 ते 700 किलोमीटर रुंदीची ही अँडीज पर्वतरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे अमेरिका खंडात. बघू शकता आपण. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे किलायू. किलायू हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. पुढचा प्रश्न बघा, कोटोपॅक्सी ज्वालामुखी कोठे आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे इक्वेडोरमध्ये. कोटोपॅक्सी इक्वेडोरमध्ये स्थित विषुववृत्ताजवळील जगातील सर्वात उंच आणि दुसरा सर्वात मोठा ज्वालामुखी पर्वत आहे. पुढचा प्रश्न बघा, भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे एरेस्टोस्थनेज. एरेस्टोस्थनेजला भूगोलाचा जनक म्हणतात कारण त्यांनी भूगोलासाठी सर्वप्रथम जिओग्राफिका या शब्दाचा प्रयोग केला होता. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणाला मानवी भूगोलाचे जनक म्हटले जाते? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे कार्ल रिटर. कार्ल रिटर यांना मानवी भूगोलाचे जनक म्हणतात. कार्ल रिटर हे जगप्रसिद्ध जर्मन भूगोलकार होते. त्याला आधुनिक भूगोलाचे संस्थापक आणि भूगोलाचे महत्त्वपूर्ण क्षेत्र तुलनात्मक भूगोलाचे जनक मानले जाते. पुढचा प्रश्न बघा, भूगोल हे पृथ्वीला केंद्र मानून अभ्यास करण्याचे शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे वारेनियस. वारेनियस यांनी भूगोल हे पृथ्वीला केंद्र मानून अभ्यास करण्याचे शास्त्र आहे असे म्हटले आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, सौरमंडलाची माहिती जगासमोर सादर करण्याचे श्रेय कोणत्या विद्वानाला जाते? पर्याय बघा. याचे योग्य उत्तर आहे कोपर्निकस. निकोलस कोपर्निकस हे पोलंडमधील प्रसिद्ध गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वाचे सिद्धांत मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा त्यांनी सिद्धांत मांडला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय पिंडांना काय म्हणतात? पर्याय बघा. ग्रह, उपग्रह, धूमकेतू हे सर्व. याचे योग्य उत्तर आहे ग्रह. सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय पिंडांना ग्रह म्हणतात. अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे 8 ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांचा आकार गोल असतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, आपल्या सूर्यमालेतील किती ग्रह आहेत? आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 8. आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. ग्रहांबद्दल काही माहिती दिली आहे, ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पुढचा प्रश्न बघा, ग्रहाभोवती फिरणारे लहान आकाशीय पिंड म्हणजे काय? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे उपग्रह.
एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा ग्रह म्हणजे उपग्रह होय. उपग्रह हे दोन प्रकारचे असू शकतात, नैसर्गिक आणि कृत्रिम. त्यांची उदाहरणं दिली आहेत. पुढचा प्रश्न बघा. ग्रहांच्या गतीच्या नियमाचे प्रतिपादन कोणी केले? पर्याय बघा. केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे केप्लर. योहानस केप्लर हा एक जर्मन गणिततज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमाबद्दल नावाजला जातो. केप्लरचा कल कोपर्निकसच्या बाजूने होता. त्याने 3 ग्रहाच्या गतीच्या नियमांचे प्रतिपादन केले आहे. पुढचा प्रश्न बघा. मध्यरात्री नॉर्वेमध्ये सूर्य कोणत्या दिवशी दिसतो? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 21 जून. 21 जून या दिवशी मध्यरात्री नॉर्वेमध्ये सूर्य दिसतो. पुढचा प्रश्न बघा. सौरमालेचा शोध कोणी लावला? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे कोपर्निकस याने. सौरमालेचा शोध कोपर्निकस याने लावला. निकोलस कोपर्निकस हे पोलंडमधील प्रसिद्ध गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वाचे सिद्धांत मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात, असा त्यांनी सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न बघा. सूर्यमालेचा जन्मदाता कोणाला म्हणतात? पर्याय बघा. पृथ्वी, शुक्र, शनी, सूर्य. तर याचं योग्य उत्तर आहे सूर्य. सूर्याला सूर्यमालेचा केंद्रबिंदू असे म्हणतात. सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर ग्रह हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. एखाद्या ग्रहाच्या स्वतःच्या कक्षेतील सूर्यापासूनच्या जास्तीत जास्त अंतरास काय म्हणतात? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे अपसूर्य. आकृतीमध्ये दिले आहे, आपण बघू शकता. सूर्याची अपसौर स्थिती आणि उपसौर स्थिती. पुढचा प्रश्न बघा. अवकाशात किती तारकासमूह आहेत? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 88. अवकाशात 88 तारकासमूह आहेत. आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह हे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे. त्यानुसार संपूर्ण आकाशात व्याप्त असे अधिकृत मान्यता असलेले एकूण 88 तारकासमूह आहेत. लक्षात ठेवा, एकूण 88 तारकासमूह आहेत. पुढचा प्रश्न बघा. ब्रह्मांडातील विस्फोटक तारा कशाला म्हणतात? पर्याय बघा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अतिनव तारा. विस्फोटक तारा म्हणून अतिनव तारा याला ओळखतात. अतिनव तारा हा प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा स्फोट आहे. हा नवताऱ्यांपेक्षा अधिक ऊर्जा आकाशात मुक्त करतो. आकृती पाहू शकता आपण. पुढचा प्रश्न बघा. सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? पर्याय बघा. बुध, प्लुटो, वरुण, बृहस्पती. योग्य उत्तर आहे वरुण. नेपच्यून हा ग्रह सूर्यमालेत 8वा व सूर्यापासूनचा सर्वात लांबचा तारा आहे. आकृतीमध्ये आपण पाहू शकता नेपच्यून ग्रहाची प्रतिमा. पुढचा प्रश्न.
कोणत्या ग्रहात चंद्रासारख्या कला आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बुध. बुध ग्रहामध्ये चंद्रासारख्या कला असतात. बुध ग्रहाविषयी काही माहिती दिली आहे. बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा हे 88 दिवसात पूर्ण करतो. हा एक सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह म्हणून बुधची ओळख आहे, बुध ग्रहाची ओळख आहे. आकृतीमध्ये आपण पाहू शकता बुध ग्रह. पुढचा प्रश्न बघा. बुध ग्रहाला सूर्याची परिक्रमा करण्यासाठी किती वेळ लागतो? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे 88 दिवस. बुध ग्रहाला सूर्याची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 88 दिवसांचा कालावधी लागतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र. शुक्र ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात. सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर आणि पृथ्वी अगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. आकारमान व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीची मिळती जुळती राखतो. त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असे देखील म्हणतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. उपग्रह नसलेले 2 ग्रह कोणते? पर्याय बघा. तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र व बुध. शुक्र व बुध या दोन्ही ग्रहांना उपग्रह नाहीत. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणतात? पर्याय बघा. पृथ्वी, शनी, शुक्र, चंद्र. तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यात 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -4.6 आहे. हा सकाळी व संध्याकाळी जास्त तेजस्वी दिसतो म्हणून त्याला संध्याकाळचा तारा असे म्हणतात. अशा प्रकारे 10व्या भागातील प्रश्न संपलेले आहेत. माझ्याकडे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते मी पुढील भागांमध्ये अपलोड करीन. तोपर्यंत तुम्ही माझे चॅनल स्मार्ट स्टडीला सबस्क्राईब करा. तसेच जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.